वंदन से लिए भावना भव राष्ट्र की वंदन करता हूँ। सबसे पहले आए हुए सभी यहाँ पे महानुभाव और अतिथियों का मैं स्वागत और अभिनंदन करता हूँ। भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो। आज गुरुवार दिनांक 5/12/2024 विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की आज माझ्या वडिलांचा डॉक्टर श्री गोरख बापूराव मोरे यांचा 80वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाबरोबरच आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा कार्यक्रम देखील होत आहे। इव्हनिंगला म्हणजे सायंकाळी शपथविधी होणार आहे, त्याच्यामुळे यातील बरेचसे सन्माननीय पाहुणे हे त्या शपथविधीला सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आम्ही संध्याकाळी कार्यक्रम न ठेवता आज सकाळी आणि दुपारी असा हा कार्यक्रम ठेवण्याचा आज प्रयत्न केलेला आहे। तर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे आपल्याला माहिती आहे की 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहस्त्र दर्शन सोहळा केला जातो। म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये 1000 पौर्णिमा येतात आणि अर्थ असा की 80 वर्षामध्ये 1000 वेळा पूर्ण चंद्र त्यांनी पाहिलेला असतो। आणि हिंदू परंपरेनुसार सहस्त्र चंद्र दर्शन विधी केला की त्या माणसाला मरेपर्यंत बळ प्राप्त होतं, त्यांच्यातला अहम आणि एवढेच नव्हे तर पुढील जन्म घेताना सुद्धा व्यक्तीच्या आईच्या गर्भातच त्यांना बळ प्राप्त होऊन जातं आणि त्यांना या विधीमुळे त्यांचे जे काही प्रारब्ध इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा दूर केल्या जातात आणि त्यांचं पुढील आयुष्य देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सदिच्छेने त्यांना पुढे अजूनही चांगल्या प्रकारचं आरोग्य ऐश्वर्य बळ लाभला जातो। त्यामुळे हा विशेषतः विधी केला जातो आणि आपल्याला माहिती आहे की आई आणि वडील हे आपल्या आयुष्यातील अशा दोनच व्यक्ती आहेत की ज्यांचा आधार मुलांना ती लहान असो वा मोठी कायमच असतो। आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानांना ते सहजपणे तोंड देऊ शकतात। मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आई वडील हे आयुष्यभर काबाड कष्ट करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची झळ हे मुलांना कधी लागू देत नाही। त्यामुळे आपण म्हणतो की आई ही महत्वाची व्यक्ती असतेच, पण बाबांचंही स्थानही आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही। विशेषतः मुलांच्या आयुष्यात बाबा म्हणजे सर्व काही असतात आणि नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो। आणि माझ्या इतकं नशीब कोणीच नाही, कारण तुमचे बाबा, माझे बाबा, वडिलांची जी काही शीतल छाया असते त्यांच्यावर कायम परमेश्वराचे उपकार असतात असं म्हणेन। आणि शेवटी त्यांच्याबद्दल जाताना मी एक छोटीशी कविता म्हणतो आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया की जीवनाच्या वाटेवरती आधारस्तंभ तुम्ही, जीवनाच्या वाटेवरती आधारस्तंभ तुम्ही, आजी आजोबा आई बाबा, कधी केव्हाच होता तुम्ही मित्र आम्ही। संसाराच्या वेलीवरती नाजूक फुले उमलत गेली, सहस्त्र चंद्राच्या साक्षीने जीवनाची घडी बसवली। परिस्थिती होती बिकट जेव्हा आव्हानांचा डोंगर होता उभा, धीराने रचला कुटुंबाचा एक संघ पायात तेव्हा। तुमच्या विलक्षण त्यागाला सहस्त्रचंद्र आहेत साक्षीला, अल्लड होते मुली तुम्ही, झाल्या आदर्श पत्नी तुम्ही, आईचे ममत्व व आजीचा बटवा घेऊन शोभतात पण आज आजी तुम्ही। तुमच्या यशस्वी वाटचालीला सहस्त्रचंद्र आहेत साक्षीला, तुमच्या संसाराच्या वेलीवरती कधी दुखावले आम्ही तुम्हाला, तुमच्या संसाराच्या वेलीवरती कधी दुखवले आम्ही तुम्हाला, समजून घेतलं प्रेम केलं सलाम तुमच्या ममत्वाला। हसरे चेहरे बोलके डोळे आपलापणाचा स्वभाव तुमचा, सहस्त्रचंद्राच्या साक्षीने आयुष्याची नवी पहार। तुमच्याबद्दल लिहिताना माझे शब्द अपुरे पडले, चांदण्या रात्रीत माझे मलाच गहिवरून आले, मग हळूच मन वर करून चंद्राकडे पाहिले, खरं सांगतो आई बाबा मला त्या चंद्रामध्ये तुमचे रूप दिसले, तुमचे रूप दिसले, तुमचे रूप दिसले। आज इथे या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त बरेच लांबून म्हणजे अगदी नांदेड जिल्हा मुखेड तालुका बेटमोगऱ्यापासून ते लातूर पासून आमचे भाऊजी अगदी अंबेजोगाई पासून आलेले आहेत आणि सर्वच मित्र परिवार जे आमचे उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, वैद्यकीय अधीक्षक, मामा मामी आणि एवढेच नाही तर माझ्या LLBचे जे वर्ग मित्र आहेत लॉ कॉलेजचे ते सुद्धा आज इथे उपस्थित झालेले आहेत। हे सगळ्याच गोतावळा एकत्रितरित्या पाहताना खरोखर आम्हाला खूप अतिशय आनंद होत आहे। आणि विशेष म्हणजे आमचे जे मित्र डॉक्टर विवेक हातोडे सर येतात माझ्या मनावरती गुरु असल्यामुळे, डॉक्टर विनया
सुधीर बनशेकी सर आणि डॉक्टर सुधीर बनशेकी सर, त्यांना हॉबी आहे सिंगिंगची. ते खास एवढ्यासाठी आज ते इथं आलेले आहेत. त्यांच्याकडे ADHOचाही चार्ज आहे आणि ते पूर्वी आता त्यांना ADHO चार्ज म्हणून त्यांना तिथे बोलवलंय, पण त्याच्या आधी ते कैद्यांच्या ह्याच्यामध्ये ते मेडिकल ऑफिसर म्हणून होते की त्या कैद्यांना देखील त्यांना पूर्णपणे रूपांतरित ट्रान्सफॉर्म करण्याचं काम ते गाण्यातनं, त्यांच्या प्रबोधनातनं आणि त्यांच्याकडे ऍडव्हान्स माइंड टेक्निक प्रोग्राम ते घेतात, मेडिटेशन, आणि ते त्या लोकांना झोपून त्याच्यामध्ये पूर्णपणे हिप्नोटाइज करून त्यांना पूर्णपणे ते हे करतात, परिवर्तन त्यांच्यामध्ये निर्माण करतात, सुवर परिवर्तन निर्माण करतात. अशा प्रकारचे वेळात वेळ काढून उद्या त्यांचा नाट्यगृहामध्ये फार मोठा शो आहे मॅडमचा आणि त्यांचे देखील सिंगिंगचे कार्यक्रम आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी आज आपल्याला इथे वेळ दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमचे उपजिल्हा रुग्णालय परंड्याचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत आमच्या डॉक्टरांचे दाम्पत्यांचे आम्ही स्वागत करू. वेळात वेळ दिला. इकडनं फोटो तुझ्या ह्याच्यामध्ये फोटो काढा. भाऊजी या की पुढे लावते. जे योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई ज्युनियर लेक्चरर म्हणून रिटायर झालेले आहेत, त्यांची मुलगी सुद्धा, जाबाई सुद्धा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि स्वतः सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि झुलॉजी बायोलॉजीचे असताना आमच्यासारखे कित्येक डॉक्टर त्यांनी निर्माण केलेले आहेत. तर आज त्याच पद्धतीने आमचे वैद्यकीय अधीक्षक MD पेडियाट्रिशियन आहेत, तर त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करायची इच्छा आहे. हॅलो, श्री राव सरोसे यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा सत्कार होत आहे. माझे सासरे माधव गंगोत्री हे सुद्धा सिनियर प्राध्यापक माधव यांच्या पाहुण्याकडनं मी करून एक झुलॉजीचे गाईड होते, एक बायोलॉजीचे गाईड होते. दोघांनी डॉक्टर लोक सगळे तयार केले आणि एकच त्यांचे आणि त्यांना जावं मिळालं तर लाड केली. झालं होतं आमच्या आईचं वडिलांचं, तेव्हा एवढी गरीब परिस्थिती होती की तेव्हा त्यांचं लग्न देखील त्या पद्धतीने सोहळा त्यांचा संपन्न झाला नव्हता. घरातल्या घरामध्ये 4 लोकांनी त्यांच्या अक्षता टाकल्या होत्या, पण आज जे आपल्या इतके सन्माननीय सर्व क्षेत्रातील दिग्गज आणि सर्व सात्विक लोक इथे उपस्थित झाल्यामुळे तुमच्या समोर एक मंगलाष्टिका म्हणून त्यांचं आपण लग्न पण या आणि लगेच आपण एक सुंदर जेवणाचा आपण कार्यक्रम करू. माझे मोठे काका होते आणि त्यांनी मला परंड्यामध्ये आणलं, पण ते सध्या इथे नसते नाहीत, पण आमच्या वहिनी जे आहेत हिंदूबाई प्रल्हादराव मोरे त्यांचा सत्कार करू.
त्यांचा सत्कार आमचे भाऊजी वडिलांचे क्लासमेट ते सुद्धा आज उपस्थित झालेले आहेत आणि विशेषतः वडिलांचे क्लासमेट पण त्यांची एकोणतीच मुलगी पुढे कन्या पुत्र उद्देज सात्विक दयाचा हरिक वाटी जीवा. आजच्या युगात अर्थात कलियुग हे सर्वांनाच माहिती आहे, पण अशा दिवसात सुद्धा आईबाबांचं स्मरण करून आणि आईबाबांना समोर ठेवून तेवढ्याच ताकदीनं आईबाबांची सेवा करतायत की खरीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डॉक्टर मोरे आणि राम मोरे यांच्या दोघेही. त्यामुळं अतिशय खडतर मला ही कल्पना आहे. माड्यात अतिशय गरिबी होती, शिक्षण कसं बसं रेटलंच म्हणेल मी, पण त्यातूनही संकटांना तोंड देत देत आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा मी त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण का समजतो. खरीच गोष्ट आहे. आज अशा काही त्यांनी मुलाला प्राप्त केलं, सोनही गोष्ट मिळाली, गृहिणी आहे, उत्तम ते दोघेही आपल्या व्यवसायात निपुण आहेत, हे त्यांचंही भाग्य आहे. कारण म्हणून म्हटलं मी सुरुवातीला की कुळी कन्या पुत्र होती. सध्या अशी मुलं मिळणं हे सुद्धा खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि कौतुकाची गोष्टही की आजकाल आपण बघतोय वृद्धाश्रमाची संख्या वाढते. हा अतिशय वाईट गोष्ट आहे आपल्या कल्चरमध्ये, पण या युगात सुद्धा ही जोडी उत्तम रीतीनं आपल्या आईवडिलांना सांभाळते ही कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून मी त्यांचं पुनः एकदा अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांची अशीच वर्ष वाढ होऊन प्रत्येकच होते आणि त्यांची कीर्ती सगळीकडे पसरवून ही शुभेच्छा. आणि गौरव बापूंना मीनाताई आमच्या दोघांनाही पुढील जीवनासाठी शुभेच्छा. धन्यवाद. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं नारायणं जानकी वल्लभं नारायणं जानकी वल्लभं. Come 1 minute, sir. किती वाजले?
माझ्याकडे आलेली आमच्या वर्ष ज्योती सुरवशी संजीवनी कुठे स्वामी डॉक्टर और एक फोटो निकाला इन्होंने
दादा काढले फोटो काढले हा एका मागे घ्या चला हे मागे घ्या मागे येऊच राजा सांग तुम्हीच आज ऐसी तुम्हा प्रार्थना ऐश्वर्यानिक देवी पदुवरा पूर्यात् सदा मंगलम सदा मंगलम सदा मंगलम हे सम्मान्य पूरक सुकुल जा हे सम्मान्य पूरक सुकुल जा शालीन मित्रोत्तमा स्वीकारी कुलदेवते स्मरुणी आग्रह वीणाई शालीनाणी नुडी कांता लाभली नादा सौख्य भरे तुम्ही उभयता ओळ्यात सदा मंगलम सदा मंगलम वक्रतुंडा गरुडा ध्वजा मोरेश्वर सावधान कमलापते यदुपते श्रीनारायण सावधान वधूवर येती कराजोडून प्रथम करी तुझ प्रणाम इष्ट देवता ग्राम देवता गाती मंगल गान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान काकू इकडे बघा इकडे बघा काका
तुम्ही पुढे या आणखी घालायची आधी घालायची एंगेजमेंट आधी करायची होय कालच एंगेजमेंट करायला पाहिजे होतं इकडं इकडं काका हे हात धरा या आता हा इकडं सुनो मोरे या परिवाराकडून हार्दिक स्वागत आज या कार्यक्रमानिमित्त तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोशन जब मेरा राज दुलारा तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही कहूँ भवानी बसली होती गई आम्ही अंबेचे गोधरी आम्ही अंबेचे गोधरी अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश। वंदे मातरम के ज्योतिर्मय अभिनंदन से लिए भावना बहुराष्ट्रीय के वंदन करता हूँ। सबसे पहले यहाँ पे आए हुए सभी अनुभवों का मैं स्वागत और अभिनंदन करता हूँ। भिन्नासुद्धा भाषा भिन्नासुद्धा वेश एक संस्कृती एकच गाण हे भारत आमचा देश। आज गुरुवार दिनांक 5/12/2024 आज विशेषतः जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य जे आपण म्हणतो की त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज महाराष्ट्राची नवीन राजकीय सत्ता स्थापन होणार आहे आणि सायंकाळी शपथविधी पण आपले मुख्यमंत्री घेणार आहेत। पण याच सर्व गोष्टींचा औचित्य साधून जे माझे वडील डॉक्टर गोरख बापूराव मोरे यांचा वाढदिवस सुद्धा आजच असतो, पण इथे जमलेल्या सर्व सन्माननीयांना कदाचित सायंकाळी त्या सोहळ्याला जायचं असेल म्हणून मुद्दामून हा कार्यक्रम मी सकाळी ठेवलेला आहे असं मी म्हणेन। आणि या कार्यक्रमासाठी आज आपण येथे शुभेच्छा, आशीर्वाद, सहकार्य आणि आपला वेळात वेळ बहुमूल्य वेळ इथं जो आपण दिलेला आहे तर त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत आणि ऋणी राहू। आणि आपल्यामुळे हा जो कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली आहे त्याबद्दलही आम्ही आपले सदैव ऋणी राहू। हा कार्यक्रम मुद्दामच म्हणलं की सकाळी आपण ठेवलेला आहे। आजचा जो सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा
म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्ष पूर्ण झाले की सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला जातो. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये 1000 पौर्णिमा येतात. याचा अर्थ असा की 80 वर्षामध्ये 1000 वेळा पूर्ण चंद्र बघितला जातो. आणि हिंदू परंपरेनुसार सहस्त्रचंद्र दर्शन विधी केला की त्या माणसाला मरेपर्यंत बळ प्राप्त होतं, त्यांच्याकडे आराम कमी होतो. एवढेच नाही तर पुढील जन्म घेताना सुद्धा त्या व्यक्तीच्या आईच्या गर्भातच बळ त्याला प्राप्त होऊन पुढीलही जीवन त्याचं एक त्याला आपण सदगती ह्या गोष्टी म्हणू की अशा प्रकारे मिळते. आणि आपण म्हणतो की जोपर्यंत आपल्याला माहिती आहे की नातवंड आणि आजोबांचं नातं हे दूध आणि साईसारखं असतं. तर आज आमच्या वडिलांचा जो काही वाढदिवसानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत त्याबद्दल पुनश्च मी आपलं स्वागत करतो. आणि आजचा जो सुगम संगीताचा एक पाहुणे मंडळी पण जो कार्यक्रम होणार आहे तर ते ही आमचे जे जोडी आलेले आहेत ते म्हणजे आमचे मार्गदर्शकच आहेत, पण त्याबरोबर ते माझे सिनियर पण आहेत, ते माझे गुरु पण आहेत आणि ते माझे ट्रेनर पण आहेत. की ते स्वतः जसं आपण म्हणतो की DHO म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, तर तसं ADHO म्हणून ते काम करतात तिथे सोलापूरला. परमनंट ऑफिसर आहेत ते. त्यांना जवळपास माझ्यापेक्षा 3 ते 4 पट पगार असेल या सगळ्या गोष्टी. आणि ते एक चांगले पोस्ट ग्रॅज्युएट, दोघंही पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत आणि दोघंही गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही उस्मानाबादला जात असतो, आमचं जेव्हा ट्रेनिंग असतं त्यावेळेस ते ट्रेनर म्हणूनही आम्हाला तिथे येत असतात. पण एक सहकार्य करणारे किंवा समविचारी त्याच्यामुळे आमचे योग जोडले गेले ते मला सिनियर पण आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा जो आमच्या आरोग्य क्षेत्रातला धन्वंतरी सर्वोच्च पुरस्कार आहे त्या पुरस्काराने सुद्धा सरांना नावाजलेलं आहे. एवढंच नाही तर ते किशोर कुमारचे गाणे एवढे सुंदर म्हणतात की किशोर कुमारचे फॅन त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या गावी यांना घरी येऊन सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःची गाडी देऊन तिथं त्यांची सोय करून त्यांना 2 दिवस तिथून ठेवत नाही. अशा प्रकारचे ते त्यांची ख्याती आहे त्यांची अशा प्रकारे. तर ते खास आपल्यासाठी इथे त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे. एवढंच नाही तर त्यांचे मोठमोठ्या रंगमंचावर त्यांचे नाटकं सुद्धा प्रदर्शित होत असतात. मॅडमना सुद्धा आज संध्याकाळी रिहर्सल आहे, त्यांचं नाटक जवळपास असेल कुठेतरी, पण ते तेवढ्यात सुद्धा आज आपल्याला वेळ दिलाय आणि लगेच ते निघून संध्याकाळी पुन्हा रिहर्सल लावून ते पुढच्या वेळेस त्यांना कार्यक्रमात जायचं आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर सुधीर पंचविक सर आणि डॉक्टर विनिया सुधीर पंचविक मॅडम त्या दोघांना मी त्यांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज इथे आले आणि आम्हाला त्यांचा वेळ दिला. तर पुढील कार्यक्रम त्यांचाच होईल असं मला म्हणायचं आहे. तर त्यांच्याकडे सुपूर्द करतो आणि पुन्हा मी माईक हाताळतो. आम्ही आज इथे उपस्थित आहोत. सरांच्या वडिलांचा आज सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे आणि जसं आनंद सरांनी सांगितलं की आमची ही हॉबी आहे आणि या गाण्याच्या एक हॉबीमधून आमचा एक खूप मोठा एक फॅन समुदाय आहे ज्याला आपण फॅन फॉलोईंग म्हणतो. आणि या नात्याखातर या स्नेहाखातर आम्ही असे कार्यक्रम करतो. सुंदर अशी हिंदी आणि मराठी गाणी आपण इथे आज सादर करणार आहोत आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या त्याबद्दल पुनश्च एकदा आपले मोरी परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि पुढचं गीत आपल्यासमोर सादर करतो. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आणि महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी सर्व देवींचा आपण इथे सादर करूया. एक सुंदर असं गीत मल्हार वारी मोतियाना द्यावी म्हणून. बाजूला ठेव ना काय घेस ते घ्या. हा ठीक आहे कळलं का.
चालतं. हा 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 कुठे गेले मालक? नाही मी इथेच आले. होय ना, हा. आत्याबरोबर ना, आत्या तुम्ही चालेल. भाऊजी कुठे? भाऊजी झालं का जेवण? हां हां हे बसा खाऊ घाला जेवण. मामा आता हिंचं जेवण झालं का आपल्याला वाढायला आपण बसू आहे का नाही जेवण. चला कसं आपल्या पत्रावळ्या अगं तो मुक्काम करणार आहे आज कुठं गडबड करायची उद्या सकाळी जायचं येणार नाही मी लेकरं बायको घेऊन येणार भाजी पण गडबड कशाला रात्री परत प्रवास होणार त्यापेक्षा सकाळी उठले उठे जाता येते नाही मग दिवस जाते तसं आहे पण तरी बघा विचार करा गाडी आहे मी येणार आहोत 8 दिवस राहते. बार्शीला गेलं की गाड्या किती घेत कुठं लातूर लातूरला नाही तुम्हाला कुठं आंबेजोगाईकडे जायचं कुठं जायचं लातूरकडे जायचं ना उदगीरची गाडी आहे 9 वाजता 9 वाजता आहे ना कुठं बार्शीहून हा इथून पण आहे परंडा उदगीर पण आहे इथून पण मला माहित नाही पण बार्शीहून गेलं चांगलं भरपूर गाड्या आहेत उदगीर नाही किती गाड्या आहेत नांदेड गाड्या हे गाड्या ते गाड्या का तुम्ही त्याच्यावर बघितलं उदगीर आखरी 10ला लिहिला गाडी 7:30 ला म्हणजे येताना बार्शी तुम्ही हेच काढून आणले का फोटो हा इथे बार्शी बरं केलं आई 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 आंबेले आंबे कलबे मस्त बसणार होय जेवण खूप छान झालं म्हणत सगळी त्याच्यामुळे कमी पडलं ते जेवण चांगलं झालं म्हणल्यामुळे कमी पडलं ते हो हो मोहळ उठल्यासारखं आम्हाला बी कळलं ना म्हटलं काय करणार होय ना कुठं बसून नाही कुठं नाही काय करू इकडे बसून काही तिकडं त्यांनी बरोबर मॅनेज केलं मध्ये हा खाऊ घालायच्या आधी नाही काय बाजूला खरं आहे की खरं आहे पण नशीब चांगलं उरलं नाही उरलं हे महत्वाचं खरं होय ना हो हे तिला जेवण करतो पण तरी हा जे काय असेल ते चला एफडीएफसी बँक तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोशन जब में मेरा राज दुलारा तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही